मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा। संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना। ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथं तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। ठाण्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहण्याच्या मंत्रालयातील आपत्ती कक्षाकडून सूचना। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची चर्चा। पहिल्याच पावसात मुंबई मेट्रोच्या ॲक्वालाईनची दयनीय अवस्था। वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचलं। पायऱ्या, एस्केलेटरवर पाणी आणि चिखल साचल्यानं प्रवाशांचे हाल। भाजप आणि मिंधेंच्या टोळीकडून 3 वर्ष मुंबई महापालिकेची फक्त लूट। एका पावसामध्ये भ्रष्टाचार उघड पडला। भुयारी मेट्रो मार्गातील पाण्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यानं पाणी शिरलं। काम लवकर पूर्ण करणार। वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाहणी करण्यापासून रोखलं। आणीबाणी लागली आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल। संरक्षक भिंत कोसळल्यानं भुयारी स्थानकात पाणी। जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरू। मुंबई मेट्रो प्रशासनाची माहिती। मुंबईत मे महिन्यात 295 मिलीमीटर पाऊस। 107 वर्षांचा रेकॉर्ड मोडला। सकाळपासून झालेल्या पावसानं दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरातील रस्ते पाण्याखाली। वाहन चालकांची मोठी कसरत। राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट जारी। खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या 5ही विद्यार्थ्यांना वाचवण्यामध्ये यश। अग्निशमन दलानं विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर सोडणार नाही। आनंदाने जगा, तुमची भाकरी खा, नाहीतर माझी गोळी खावी लागेल। पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींची गळाभेट घेतली असती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। देशभरात कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण। मागील 5 ते 6 दिवसांमध्ये 752 नव्या रुग्णांची नोंद। केरळमध्ये सर्वाधिक 430 तर महाराष्ट्रामध्ये 209 कोरोनाबाधित रुग्ण। आतापर्यंत 4 मृत्यू। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पत्नीनं कांशिलात लगावल्याची सोशल मीडियात चर्चा। तर हा कुटुंबातला हलका फुलका क्षण। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया।